बिग बॉस मराठी सीझन 6च्या घरात एक धक्कादायक गोष्ट घडली. ती म्हणजे बिग बॉसने दिव्या शिंदे यांना बिग बॉस मराठी सीझन 6च्या घरातून निष्कासित केले. बिग बॉस मराठी 6च्या घरात पात्र अपात्र हा टास्क सुरू होता. या दरम्यान दिव्या यांनी मी बाहेर सरकार म्हणून वावरते, माझ्या हातात तलवार असते, ती दाखवायला नाही तर ती कशी वापरायची हेही मला माहितीये, असं म्हणत धमकी दिली. घरातील सदस्य तन्वी, रुचिता, अनुश्री तिला म्हणाले की ही धमकी आहे का? यावरती दिव्या म्हणाली ही धमकीच आहे, याला धमकीच समजा. यावर बिग बॉसने टोकले देखील. बिग बॉसने वारंवार समजावून देखील दिव्या यांनी घरातल्यांची माफी मागितली नाही. हा मुद्दा खरा सुरू झाला तो म्हणजे दिव्याच्या आराम करणे आणि झोपण्यावरून. यावेळी दिव्या म्हणाली की तिला डॉक्टर आणि बिग बॉस यांनी आराम करायला सांगितले. यावरती बिग बॉसने दिव्याला टोकले आणि म्हणाले कोणत्याही प्रकारे तुम्हाला आराम करणे म्हणजे झोपण्यास सांगितले नाही. आम्ही फक्त राकेश यांना आराम करण्याची अनुमती दिली आहे. माझ्या किंवा डॉक्टरांचा आधार घेऊन तुम्ही खोटं बोलू नका, हे सांगितल्यानंतर दिव्या यांचा भडका उडाला आणि दिव्या यांनी बिग बॉसचा देखील अपमान केला. बिग बॉसला देखील त्यांनी उलट उत्तरं दिली आहेत. बिग बॉसने या सर्व घटनेनंतर दिव्या आणि राकेश यांना कन्फेशन रूम मध्ये बोलावून समज दिली. त्यावेळी त्यांना आम्हाला तुम्ही सर्व सदस्यांसारखे एकसमान आहात हेही सांगण्यात आले. तरीही दिव्या यांनी कोणत्याही प्रकारे माफी मागणार नाही आणि मला याचं गिल्ट नाहीये असं ती म्हणाली. राकेश बापट दिव्या यांना सतत समजावत राहिले की आपण नॅशनल टेलिव्हिजनवरती आहोत, असे बोलणे फार चुकीचे आहे, तर तू माफी माग. त्यावरती दिव्या यांनी माफी मागण्यासाठी सक्त मना केली आणि ती त्यांच्या मतावरती खूप ठाम होती. भाऊच्या धक्क्याआधीच बिग बॉस यांनी अनाउन्समेंट करत दिव्या यांना निष्कासित केले आणि घरातील सदस्यांना दिव्या यांनी मोडलेल्या या गंभीर नियमाचे महत्त्व सांगून दिले. तसेच हा एक गंभीर गुन्हा आहे असं म्हणत दिव्या यांना घरातून निष्कासित केले. तुम्ही या सर्व प्रकरणाकडे कसे पाहता? दिव्या यांच्या वर्तणुकीबद्दल तुमचे काय मत आहे? तसेच दिव्या यांना निष्कासित करणे योग्य की अयोग्य आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि बिग बॉसच्या अशाच अपडेट्ससाठी आपल्या मराठी वाहिनीला नक्की सबस्क्राईब करा.